धुळे जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड बघायला मिळते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 6 दिवसात 150 इच्छुकांनी अर्ज भरलेले आहेत। धुळे जिल्ह्याच्या 4 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रंग भरण्यास आता सुरुवात झाल्याचं आपण बघू शकतोय। धुळे जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची ही झुंबड आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघतोय। धुळे जिल्ह्याच्या 4 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता रंग भरण्यास सुरुवात झाली। त्याचं कारण असं आहे की आज शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या पहिल्या दिवशी देखील गर्दी बघायला मिळते। आपण जर बघितलं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कुठलीही लगबग बघायला मिळत नव्हती। मात्र काल, आज आणि उद्यापर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। आज जर आपण बघितलं तर रविवारी देखील अर्ज भरण्याची मुदत असल्यामुळे आज देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी बघायला मिळते। आपण जर बघितलं तर प्रचंड जनसमुदाय शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत। आपण जर जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या 6 दिवसापर्यंत 150 उमेदवारी अर्ज दाखल होते आणि 10 नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आणि विशेष म्हणजे आज रविवार असताना देखील मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी गर्दी बघायला मिळते आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत शेवटचा दिवस असल्यामुळे उद्या देखील मोठी गर्दी बघायला मिळणार आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।